नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर तुमचा आजचा दिवस खूप आनंदी आणि निरोगी जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज आहे शुक्रवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमेची पूजा असते। तर देवी देवतांची सर्व पूजा वगैरे करून त्यानंतर मी दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि त्यानंतर निरांजन वगैरे करून सर्व पूजा झाली होती। आमच्याकडे असं म्हणलं जातं की डोक्यावर आपण पाणी घेतल्याशिवाय पूजा करायची नसती असे म्हणले जाते। तर काही जण असं म्हणतात की देवपूजा करायची तर डोक्यावर पाणी घ्यायचं नसतं। तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की कोणताही कार्यक्रम असो, देवदेवतांची पूजा असतो, डोक्यावर पाणी घेतल्याशिवाय पूजा करायची नसते असे सगळे आमचे वाडवडील म्हणत असतात। त्यासोबत तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की कमेंट करून सांगा। सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर स्वामीचं नामस्मरण वगैरे करून घेतलं तर आपला दिवस खूप चांगला जातो, खूप आनंदी जातो। तर आता सकाळची घाई चालू होती तर इथे टिफिन वगैरे बनवायचे होते, त्यासोबत सकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा होता। तर इथे पूजा वगैरे आटपून झाल्यानंतर इथे मी सर्व गॅस वगैरे स्वच्छ करायला घेतला। कारण ही माझी रोजची सवय आहे, जेव्हा आंघोळ वगैरे करून येते तेव्हा गॅस वगैरे क्लीन करून घेतेच। कारण संध्याकाळच्या वेळेस पाली, झुरळ, किडे वगैरे फिरत असतात, त्यामुळे जेवढी स्वच्छता आपण राखतो तेवढी आपल्या शरीराला चांगली असते। तर ही रोजची सवय आहे गॅस वगैरे स्वच्छ करून घ्यायची। तर इथे गॅस वगैरे स्वच्छ करून घेतला। त्यानंतर इथे आता मुलीच्या टिफिनची तयारी वगैरे चालू होती। तर टिफिनला तिला पौष्टिक असं हलकंच द्यायला सांगितलं होतं डॉक्टरनं, कारण ती मागच्या आठवड्यामध्ये ती ॲडमिट होती ना, पोटाचा थोडासा त्रास होता, त्यामुळे तिला हलकंच डॉक्टरनी द्यायला सांगितलं। तर इथे मी आप्पे करायला घेतले होते, पीठ भिजत घातलं, त्यामध्ये कांदा टोमॅटो घातला, कारण त्या निमित्ताने तरी मुलीच्या पोटामध्ये असं टोमॅटो वगैरे ती खाऊ शकते ना, तर त्याच्यामुळे इथे आप्पे करायला घेतले गरमागरम आणि तिचा टिफिन वगैरे अगोदर करून घेतला। त्यानंतर म्हटलं बाकीचं सगळं स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा। तर घरामध्ये टिफिन सकाळचा लागतोच, कारण माझी मुलगी, परत जावेची मुलगी, ती पण स्कूलला असते आणि परत मिस्टरांचा वगैरे टिफिन बनवावाच लागतो। तर इथे सगळ्यात अगोदर टिफिनचं वगैरे करून घेतलं, त्यानंतर भाजीपोळीची वगैरे तयारी करून घेतली। इकडे सगळी नाश्त्याची वगैरे तयारी चालूच होती, तर इकडे कणिक वगैरे भिजवून सगळं भाजीपोळी वगैरे सगळी तयार करून घेतली। कारण बाकीचे एकदा स्वयंपाक वगैरे झाला तर बाकीचे आपल्याला कामे नंतर आटपता येतात। तर इथं पोळ्या टाकून घेतल्या, परत शेपूची वगैरे भाजी आणि त्यासोबत इथं पोळ्याची कढी, परत भात वगैरे सगळा टिफिन तयार होता। तर एकदा स्वयंपाक झाला तर आपल्याला परत बाकीची कामे, लादी, परत कपडे, बाकी घरातलं आवरायचं करायचं, तर ते चालतच राहतं दिवसभर। एकदा मुलांना शाळेला पाठवलं ना तर आपलं चालूच राहतं। तर इकडं सगळ्या स्वयंपाकाची तयारी वगैरे सकाळी लवकरच, रोजची माझी स्वयंपाकाची तयारी वगैरे 8 ते 9च्या दरम्यानच सगळी होती। तर इथे स्वयंपाक वगैरे आटपून आता मुलीला तयार करायला घेतलं। तिची 11:45ची स्कूल असती, तर इथे आपल्याला 11 वाजता जावं लागतं। आपल्या बसस्टॉपवर तिची बस इथे 11 वाजताच। तर सगळ्यात आधी तिला इथे तयार करून घेतलं तिच्या टायमानुसार। तर तिचे कपडे, युनिफॉर्म वगैरे घालून त्यानंतर तिचे केस वगैरे विचारायला घेतले। तिला रिबीन बांधायला खूप आवडते, पण ती नको म्हणली। आज म्हणलं जाऊ दे, तिच्या मनावर सोडून द्यावं म्हणून इथे मग केस वगैरे सगळे विचारून घेतलं आणि त्यासोबत तिचा टिफिन वगैरे पॅक केला आणि वॉटर बॉटल वगैरे ठेवून दिली तिच्या बॅगमध्ये। बायकांचं कसं असतं की आपले कितीही जरी कामे आवरलं तर काही ना काही मागे आपलं काम राहतच राहतं। तर इथे मग तिला केस वगैरे विचारले, तिचे 2 जुटू वगैरे घातले, कारण स्कूलमध्ये असे केस वगैरे रिकामी नाही चालत ना, तर इथे जुटू वगैरे घालून घेतले। तर तयार केलं, टाईम होतच होता, कारण कितीही जरी आवरलं तरी आपल्याला वेळ कमीच पडतो स्कूलचा तयार आवरायला वगैरे। तर इथं तिची ID वगैरे घातली तिला आणि ती थांबतच नव्हती थोडा वेळसुद्धा आणि तिचं चालूच होतं हालायचं डोलायचं। तिला म्हणलं थोडंसं शांत थांब, ती नाही ऐकत, तरी ती मग तिच्यानुसारच तिला तयार केलं। नाही तर तिची थोडीशी तब्येत बरी नव्हती, म्हणलं आता खूपच दिवसांनी स्कूलचं खाडं झालेलं आहे, तर म्हणलं आता पाठवून द्यावं। ते बॅग वगैरे तयार करून घेतली आणि आता निघण्याची तयारी चालू होती तिला स्कूलला घेऊन। सगळी तयारी झालेली होती, स्कूल बॅग वगैरे भरून घेतली, तिला युनिफॉर्म वगैरे घालून तयार केला होता। तर सगळी तयारी चालू होती, तर बाईसाहेबांचं चालू होतं मला स्कूलला सोडायला येणार कोण, म्हणलं कोण यायला पाहिजे, ती म्हणली तू चल। बरं म्हणलं ठीक आहे, मग तिला सोडायला आली स्टॉपवर इथे। तर आता थोड्याच वेळात 10 मिनिटांनी तिची गाडी येईल। इथे स्कूल बस येईपर्यंत मोठ्या दिदीसोबत तिच्या गप्पा चाललेल्या होत्या। तर मला म्हणत होती मम्मी आता असं असतं दिवसभराचं रुटीन। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।